गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो आता मी चिपळूण गाव सोडतोय. पाटीलवाड्यामधनं आम्ही लोक निघालो आहे. हे बघ आपला मित्र आलाय विघ्नेश आलाय. विघ्नेश आणि आम्ही लोक आता चाललोय रत्नागिरीला आणि बावड्याला सोडतोय. चल बावड्या बाय बाय. आम्ही आता इकडनं जाणार रत्नागिरी, गणपतीपुळे, आरेवारे बीच वगैरे सर्व फिरणार आहे. सो गाडीवरती बसूया आणि व्ह्यू बघत बघत एन्जॉय करत करत जाऊया. आम्ही लोक आलोय तवसल फेरी बोट जवळ. इकडे आम्हा लोकांना आता ही बोट आहे ना, ही आम्हा लोकांना त्या साईडला नेणार जयगड फेरी बोट साईडला. आणि मग आम्ही लोक तिकडनं मग परत अजून 46 किलोमीटर आहे जी राईड करून आम्हाला पण जायचं आहे. आणि मस्त इकडे व्ह्यू वगैरे एन्जॉय करत आणि मग आम्ही लोक आता जाऊ इकडनं. परत 46 किलोमीटर आहे आमचा स्टेपर्यंत. आणि स्टे ठेवला आहे 300 रुपयामध्ये स्टे भेटला आहे. 300 रुपये पर पर्सन 1 डेसाठी विथ फूड. एवढा चांगला स्टे भेटलाय. जर चांगला असेल तर तुम्हाला लोकांना पण मी सजेस्ट करेन. गाईस तुम्ही डॉल्फिन डॉल्फिन बघ. डॉल्फिन दिसते यार. तर आता रत्नागिरीचा पोस्टर चालू होतोय बघा. तर आम्ही लोक आलो आणि चेकिंग केलं आणि फटाफट चेंज करून तोपर्यंत चार्जिंगला लावूया म्हणून काय दाखवायला नाही रूमचा. आणि आत्ता आलो आम्ही लोक सूर्यदेवचे दर्शन करायला, जे की बीचवरती भेटलेले देवगडी नावाची आहेत, जे बीचवरती भेटले सूर्यदेव ना. तर आता मी तिथे दर्शन करायला चाललो आहे. तर आम्ही लोक आतमध्ये जाऊन आलो आहे, मंदिराच्या पाया पडून आलो आहे सूर्यदेवाचे. आणि हा जो मंदिर बनवला आहे, ज्याचं नक्षीकाम केलं आहे, तो सागाच्या लाकडावरती केलं आहे. तुम्हाला माहितीच असेल सागाचं लाकूड किती महाग असतं. आणि पुरा मंदिर बघ. हो एक सेकंड झूम होईल काय. बघ कसं आहे, बघ केवढा मोठा मंदिर आहे. आणि ते छोटे छोटे देऊळ आहेत. तर आम्ही लोक आले आता कशेली बीचला. हे बघा हा असा आहे बीच आणि सनसेट व्हायला आलं ते बघ. फुल एवढीसा बीच आहे असा. आणि तिथे तो व्ह्यू पॉईंट आहे. आता आम्ही लोक पण खाली जातो आहे आणि सनसेट बघणार आहे मस्तपैकी. मग आणि किंवा घरी जाऊ. आणि उद्या आपल्या संकष्टी आहे. सो उद्या आपण सर्व गणपतीचे दर्शन करणार आहे, म्हणजे गणपतीपुळे वगैरे. तर तिकडनं आहे ते, तिकडनं खाली उतरायचं आहे. सो तिकडे जाऊया आपण. लोक व्ह्यू पॉईंटला आलेलं आहे. आणि ती आहे ती गुफा जिकडे सूर्यदेवता भेटलेले, म्हणजे हे झालेले देवगडी गुफा. आणि इकडे खाली पण जात आहेत लोक फोटो काढायला, फिरायला वगैरे. तर सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आम्ही लोक निघालो गणपतीपुलेचे दर्शन करायला. रत्नागिरीवरनं इकडनं आम्हा लोकांना गणपतीपुले लांब पडतो. 20-26 किलोमीटर आहे. 1 तास जाईल. म्हणून आम्ही लोक लवकर निघालो आहे. आणि नंतर गर्दी पण भेटेल. आणि भाईचा बड्डे आहे आज, विघ्नेश भावाचा. हॅपी बड्डे भावा. कमेंटमध्ये विश करा सर्वांनी. चला पण 18 तारीख आहे आज. चल. तर आम्ही लोक आता मंदिरात चाललो आहे. असं इकडनं आणि इकडे पार्किंग वगैरे पण आहे सर्व. सो आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे करूया. दाखवायला भेटलं तर तुम्हाला दाखवतो. करायची आणि मग असं की दोन्ही साईडला आहे. आणि मग आतमध्ये मग इकडे हातची सोय आहे. आणि मग इकडनं अशी लाईन आहे परत. आणि आतमध्ये मंदिर आहे ते बघ. बीच साईडला आलं आहे आणि मंदिरात आता एंटर करतो आम्ही लोक. दर्शन करायला जातो. मस्त दर्शन झालं. कोण नाही लाईनीत पटकन 5 मिनिटात दर्शन, 1 मिनिटात दर्शन. तर मंदिराच्या बाहेर आलो की हे बघ असं काहीतरी व्ह्यू आहे पुरा गणपती मंदिराचा. आणि गणपती बाप्पाच्या नाभीतून पाणी यायचं, पण ते आत्ता नाही येत. खूप पूर्वी यायचं. खूप म्हणजे खूप एकदम 20-30 वर्षा व्हायला यायचं त्याच्या पहिला. आणि इकडनं एवढा खास नाही, पण इकडनं बघू
दर्शन करून झालेले आहे आणि आम्ही लोक चाललो आहे आता जय विनायक मंदिरमध्ये. तिथे पण गणपती बाप्पाच आहेत, सो त्यांचे पण दर्शन करायचे आहे. तो पण बाजूलाच आहे मंदिर, सो पटकन पोचू आता आपण. हा बघ जय विनायक मंदिर. सो आम्ही लोक आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि आतमध्ये जातो आणि आतमध्ये बघूया मंदिर कसं काय आहे. बघ गणपतीपुळेपासून काहीतरी 10 का 12 किलोमीटर लांब आहे गणपती मंदिरपासून. बघ काय भारी मंदिर बांधलं आहे. दर्शन मार्ग, दर्शनीची लाईनीत चाललं आम्ही लोक. जाऊन बघतो मंदिर कसं आहे आणि दाखवतो तुम्हाला पण जर दाखवायला जमलं. बघ वाव, एक नंबर यार. बघण्याला काय हा तुमचा कोकण रे. आम्ही अलिबागचे नाही. मंदिरमध्ये पण आम लोकांचे दर्शन वगैरे खूप चांगले झाले आहेत. सर्व शूट वगैरे पण मी मस्त मस्त केले आहे. का बोलतात टाईमलेप्सचा मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा यूज करतो आहे. मी आत्ता म्हणजे फर्स्ट टाईम यूज केला आहे. एकदम चांगल्यापैकी टाईमलेप्स वगैरे काढले आहेत. सो तुम्ही ते बघितलेच असाल. आता आम्ही चाललो आहे मिराया बीचला चाललो आहे ना, जिकडे बोट आहे ओल्ड पुराणी दुबईची बोट आलेली ती तिथे अडकलेली. सो ती पुराणी झालेली बोट आहे ती बघायला चाललो आहे आपण. चला आता ते बघायला जायचं आहे. चल चल चल. तर आता आम्ही लोक मिराया बीचला आलेलो आहे, जिकडे एक बोट आहे ओल्ड बोट ती अडकलेली आहे. सो ही बघ ती ही बोट आहे. ही बघ हे एक व्ह्यू पॉईंट आहे इकडचा. ही बोट इकडे अडकलेली आहे मिराया बीचला. 2015 काय 16 अडकलेली. साऊथ आफ्रिकावरनं दुबईला गेली, दुबईवरनं इकडे येताना काहीतरी अडकले आहे. असं काहीतरी हाय हिस्ट्री याची. पुरी जंगली आहे. ही बघ इकडनं एवढी मोठी बोट आहे मस्त ना. आणि इकडे यांची चाल टाईप आहे, चाल टाईप एरिया आहे. असं मग आपला एअरपोर्ट आणि हा इकडे आगरीपाडा असं आहे. पावर आहे बघ. वाईड अँगल पुरते माझ्या फोनमध्ये वाईड अँगलमध्ये. तर आता 10:30 होत आले आहेत आणि आम्ही समथिंग प्राचीन कोकणमध्ये आलेलो आहे. मॅजिक गार्डन. हा बघ डायनासॉर टी-रेक्स. हे बघ काय आहे माहिती नाही, बघूया आतमध्ये जाऊन. तर ही गुफा आहे. त्या गुफेच्या त्या साईडला आपला मॉडर्न कोकण आहे आणि या साईडला आता प्राचीन कोकण, मेन कोकण सुरू झालं आहे. तर आपण प्राचीन कोकण बघायला आलो आहे. सो मी तुम्हा लोकांना हे सर्व आहे ना सिनेमॅटिक्समध्ये दाखवतो. डायरेक्ट सिनेमॅटिक्स बघा.
इथे कोकम सरबत पितोय आणि आता शंकराचं काहीतरी एक शो आहे तो असणार आहे आणि मग आम्ही लोकांनी झुणका भाकरी खाणार आहे. आम्ही लोक तो त्याची ऑर्डर दिली आम्ही इकडे रेस्टॉरंट. आता आम्ही नेक्स्ट डे मुंबईला निघालो 350 किलोमीटर बाईक ट्रॅव्हल करत. आम्हाला 9 तास लागले मुंबईला पोहोचायला. थँक्यू विघ्नेश फॉर दिस एंटायर ट्रिप. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एपिसोड 5, 6, 7 येणार आहेत. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.